नमस्कार, मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आरोहण ज्योतिषच्या 22व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईकांशी बोलतोय. डॉक्टर, आजकाल आजार आणि त्याचा खर्च हे मोठा प्रश्न आहे. कुंडलीवरून हे सगळं सांगता येतं का? आजार, त्याचं प्रवास आणि किती खर्च येईल, काय कसं? कुंडलीवरनं आपण सांगू शकतो की त्या व्यक्तीला कुठले आजार होतील आणि कशा प्रकारचे होतील हे सगळं षष्ठस्थानावरनं कळतं. षष्ठ, षष्ठेश आणि षष्ठस्थानावर असलेल्या ग्रहांची दृष्टी. आता असाध्य बिमारी जर असेल तर ते शनी आणि मंगळाची जर संबंध येत असेल तर ते सांगतात की बाबा हे तुम्ही प्रयत्न करा, होणार नाही. आणि आत्ताच्या वैद्यकीय शास्त्राप्रमाणे तुम्ही तपासणी करायला गेला की तुम्हाला काहीही रिपोर्ट येणार नाही. कारण ज्योतिष हे पुढचं सांगत असतं. तुम्ही आता सांगितलं की मी आता सांगितलं की तुम्हाला हे शक्यता आहे आणि तुम्ही जाऊन तपासणी करून घेता तर काही नाही. हे सगळं इंडिकेशन्स पुढच्या आयुष्यात तुमच्या येऊ शकतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला आधीच औषधं घेण्याची गरज नाही. पण त्यावेळेला तुम्ही प्रतिबंधक उपाय म्हणजे नामस्मरण आणि मणी हे वापरू शकता. आणि बाकी काहीच त्याला हे नाही. हे बघा, दोष ते तुम्हाला येतात ते पण पूर्वजन्माचं सुकृतच आहे, तेच घेऊन आलेलं असतं. तुम्ही ते टाळू शकता, पण किती प्रमाणात टाळू शकता हे पण त्याच्यातच लिहिलेलं असतं. अच्छा, थँक्यू.